नमस्कार. मी पूनम राणे. साने गुरुजी लिखित श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 17वी स्वावलंबनाची शिकवण ही कथा आपल्यासमोर सादर करते. मी लहानपणी पोथ्या पुराणे पुष्कळ वाचले, परंतु स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शीर्षा देवम, अनंतम वासुकीम शेषम, अच्युतम केशवम विष्णू अशी 2-4 लहान लहान स्तोत्रेच येत होती. अनंतम वासुकी हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती, परंतु त्यांनी ती मला शिकवली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटे. आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहत होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज 1-2 श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा रागही येई. आपला अहंकार दुखावला गेला की माणसाला राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस भरडलो तर आपणाला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून तो खुजा बुटुक बैंगण असतो, त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवचा स्तोत्र वगैरे म्हणायच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्तच चिडी. हा आपणास मुद्दाम चिडविण्यास ऐटीने येतो असे पाहून मी फार संतापे. एके दिवशी भास्कर मला म्हणाला, श्याम, आता 10 श्लोक माझे राहिले, आणखी 5 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कुठे येते? मी एकदम संतापलो व चिरडीच गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो, ओरडलो, भाषा, पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हास येते ते आहे माहीत आम्हाला, एवढी ऐट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी, येऊ नकोस आमच्याकडे, मी मारीन नाही तर. आमची शब्दाशब्दी आणि बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, काय रे झाले भास्कर, श्यामने का तुला मारले? भास्कर मला, श्यामच्या आई, मी नुसते म्हटले की आणखीन 5-6 दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारीन नाही तर चालता हो. आई माझ्याकडे वळ म्हणे, हो का रे श्याम, असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच 4दा त्याच्याकडे जाशील. मी रागातच म्हटले, तो मला मुद्दाम हिणवायला येतो. तुला कुठे येते रामरक्षा असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला. त्याने असे म्हटले की नाही ते, जसा अगदी साळसूद, स्वतःचे काही सांगत नाही, खोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले, यात रे काय त्याने चिडवले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवतो. राम विजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत? मी म्हणालो, भाऊ शिकवीत नाही, तो माझ्याजवळ पुस्तक नाही. आई म्हणाली, भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा, नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरवून घे व पाठ कर. भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरवून घ्यायची असे मी ठरवले. मी कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली आणि रविवारची वाट पाहत बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ गेलो. मी म्हणालो, तिला गोड शब्दात म्हटले, भीमाताई, भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवशी मला द्यायला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे, मला पाठ करायची आहे. आज सुट्टी आहे, मी संबंध दिवसभर ती लिहून काढीन. भीमाताईंनी भास्करला हाक मारली व म्हणाल्या, भास्कर, श्याम एवढा मागतो आहे तर आजचा दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम, शाईचे डाग वगैरे नको हो पाडू त्यावर, नीट जपून वापर. दे रे त्याला. म्हणून भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक, माझे पाठ करायचं राहील. भीमाताई भास्करवर रागावल्या.
तुझे अगदीच आजच अडले आहे नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम ना त्याच्याजवळ कसली अडी दाखवतोस? दे त्याला, नाहीतर बघ. भीमाताईचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागानेच ते पुस्तक मला आणून दिले. मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहाव्यास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोट्यात जाऊन बसलो. गुरे चराव्यास गेली होती. दौत, देखणी, वही सारे सामान सिद्ध होते. रामरक्षा लिहाव्यास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले आणि त्यावेळेस मला किती आनंद झाला होता. केवढी कृतज्ञता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा माझ्या आईच्या माहेरी जुना वेदिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या. ठळक, वळणदार, अक्षर कोठे डाग नाही अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातानेच पोथ्या पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती. ज्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते. ते दिले आहेत. त्या काळात आळस माहीत नव्हता, छापखाने नव्हते, पुस्तकाची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीच बोलवून घेत आणि त्याची हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत. समर्थांच्या मठातून ग्रंथालय असत आणि हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचा सुकाळ आहे, तरीही ज्ञान बेताबेताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही. परंतु ते जाऊ दे. त्या दिवशी मला खूप आनंद झाला खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले. काय रे श्याम, इतक्या लवकर लिहून झाले? भीमाताईने विचारले. हो, मी म्हटलं. हो, ही पहा वही. भास्करला दुपारहून पाठ कराव्यास पुस्तक हवे म्हणून मी सारखं लिहितच होतो. वा, छान आहे रे तुझं अक्षर. आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही, ती म्हणाली. मी घरी आलो. रामरक्षा सारखी वाचित होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची असे मी ठरवले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे असे मनात मी योजले. रोज मी रामरक्षेचे किती पारायणे करीत होतो देवच जाणे. परंतु वेळ मिळताच वही हातात घेते. मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता आणि पाठ करताना खूप आनंद होत होता. शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात आणि मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा दाखवतो असे मला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले आणि हातपाय धुवून घरात गेले. त्याने विचारले, काय श्याम, परवचा स्तोत्र वगैरे झाले का रे सारे? मी एकदम म्हटले, हो सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते एकदम म्हणे, तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली? मी सांगितले, भास्करच्या पुस्तकावरून मी उतरवून घेतली आणि पाठ केले. बघू दे तुझी रामरक्षाची वही, ते कौतुकाने म्हणाले. मी माझी वही त्याच्या पुढे ठेवली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हता, परंतु अक्षरे किरटे होते. वडील म्हणाले, शाबास, अक्षर नीट आहे, परंतु जरा लांबट काढावे, असे बुटके काढू नये. मन पाहू आता. मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखवली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल. जेवणे करून वडील बाहेर गेले आणि मी आईजवळ गेलो. आई, बघ, मी आहे माझी ही वही. मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागवलो होतो असे प्रेमाने म्हटले. आई म्हणाली, तू उतरवून घेतलेस हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते, परंतु तू आपण होऊन दाखविलेस अशी मला आशा होतीच. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस. आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागवेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई तितके मनापासून कौतुक करेल. तितके कोण करेल? आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल. तो माझा आनंद तू माझ्यापासून 8 दिवस लपवून ठेवलास. रोज वाटेल, श्याम आज आपली वही दाखवेल, मी त्याला पोटाशी धरेन, परंतु आईवर रागवलास, होय ना? आईला वही दाखवली नाहीस, बरे, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का रे? अरे, आपल्याला हात पाय डोळे सारे आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो, परावलंबी होऊ नकोस. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येतं. या गर्वाने कोणाला हिणवू नकोस, कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे, आपल्यासारखे करावे. असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला, कृतार्थता वाटली.
या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले की झाली खरी रामरक्षा. तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम, कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस. धन्यवाद.